छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराज हेच एक शूर राजा होते. पण स्वराज्याला लागलेल्या फितुरी नावाच्या किडीमुळे आपण हा राजा वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी गमावला. छत्रपती संभाजी महाराज जर पकडले गेले नसते तर स्वराज्याचा इतिहास आज काहीतरी वेगळाच असता. छत्रपती संभाजी महाराज कसे पकडले गेले याचा संपूर्ण इतिहास आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी आशिष. छत्रपती संभाजी महाराजांना मुकरब खानाने संगमेश्वरच्या वेशीवरती पकडले. महाराणी येसूबाई यांचे सख्खे थोरले बंधू म्हणजेच शंभूराजेंचे मेहुणे गणोजी शिर्के हे स्वराज्याशी बैमान झाले, फितूर झाले. शिर्क्यांनी संभाजीराजे कवी कलश यांच्या कलाने वागतायत म्हणून कलश यांच्यावरती पन्हाळा भागात हल्ला चढवला. ही बातमी जेव्हा संभाजीराजेंना कळाली तेव्हा संभाजीराजे शिर्क्यांचा बिमोड करण्यासाठी विशाळगडाकडे निघाले. शंभूराजे चालून येत असल्याची बातमी गणोजी शिर्क्यांना मिळताच गणोजी शिर्के संगमेश्वर भागात पळून गेले. शिर्क्यांच्या मदतीला औरंगजेबाचे सैन्य येण्यापूर्वीच संभाजीराजेंनी कवी कलश, संताजी घोरपडे, मालोजी घोरपडे, खंडोबल्लाळ चिटणीस यांच्यासह शिर्क्यांची बंडाळी मोडून काढली. तिकडे जुल्फिकार खान चालून येत असल्याची बातमी राजेंना कळाली. शंभूराजे सातारा, वाई, महाड मार्गे रायगडावर परतणार होते. पण मुकरब खान कोल्हापूरपर्यंत येऊन पोचल्यामुळे संभाजीराजेंनी संगमेश्वर मार्गे चिपळूण खेड मार्गे रायगडावर जाण्याचा बेत आखला. शंभूराजे स्वतः संगमेश्वरी आल्याची वार्ताही आसपासच्या भागात वाऱ्यासारखी पसरली. शिर्क्यांच्या बंडाळीमुळे उद्ध्वस्त झालेली मंडळी ही आपल्या तक्रारी घेऊन शंभूराजेंकडे येऊ लागली. रयतेच्या तक्रारी समजून घेऊन त्या सोडवण्यात राजेंचा वेळ गेला आणि संगमेश्वरी 4 ते 5 दिवसांचा मुक्काम करावा लागला. तिकडे कोल्हापूरवरून मुकरब खान चालून येत असल्याची बातमी राजेंना कळाली. कोल्हापूर ते संगमेश्वर हे अंतर 90 मैलांचे, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांनी व्यापलेले, अवघड वाटेचे, 8 ते 10 दिवसाच्या अंतराचे. परंतु फितूर झालेल्या गणोजी शिर्क्यांनी मुकरब खानाला जवळच्या आडवाटेने केवळ 4 ते 5 दिवसात संगमेश्वरला आणले. संभाजीराजेंचा बदला घेण्यासाठी शिर्क्यांनी फितुरी केली होती. आपली जहागिरी प्राप्त करण्यासाठी त्यांनी हा उद्योग केला होता. त्यामुळे 1 फेब्रुवारी 1689ला मुकरब खानाने त्याच्या सैन्याच्या मदतीने शंभूराजेंना वेढ्यात पकडले. शंभूराजेंचा पराभव करण्याची ताकद जगातल्या कोणत्याच शक्तीला नव्हती. पण आपल्याच लोकांनी गद्दारी करून आपल्या हिंदवी स्वराज्याचा राजा पकडून दिला.